4 फेब्रुवारी सकाळचे 8:30 वाजलेत. आमचा 84वा दिवस सुरू झाला आहे. आम्ही आता डीप जंगलातून झालेलं आहे. चढ आहे. नर्मदा मैयाचं पात्र एकदम लहान आहे. नदी खाली आहे का? ठीक आहे. ही नदी दिसते खाली. एकदम पात्र लहान आहे. माझ्याबरोबर हे सगळे आहेत. पवार साहेब पुढे चाललेत आणि मागे डॉक्टर साहेब आहेत, डॉक्टर साहेबांची पत्नी, आणि ते कर्नल साहेब आहे. कर्नल साहेब मागे आलेत. हे डीप जंगल आहे. आम्हाला टकला जायचे 2 रस्ते आहेत. आम्ही जंगलातला रस्ता सिलेक्ट केलं कारण इथं कपिलधारा आणि काय बघायचं हो, दूधधारा आणि कपिलधारा बघायचं आपल्याला, आणि दुर्वास मुनींचं गुफा बघायचं आहे. कपिलधारा म्हणजे कपिल मुनींचं तपस्थली, त्यामुळं कपिलधारा नाव पडलं. ते बघायचं आहे आपल्याला. डीप जंगलात आलो म्हणजे दगड खडे तरी असतातच, त्याच्या अलावा हे झाडाची मुळं काय हे पायात हे अशी मला नाही पाहिजे हो, पण लोकांना पाहिजे असते. कसं काय हे ठिकठिकाणी निशाणी बांधलेत परिक्रमावासियांना कन्फ्यूज होणे म्हणून. ते बघत आम्ही पाय वाटेने जायचं असतं. काल आम्ही एका शाळेच्या एका गॅलरीमध्ये आम्ही थांबलो होतो. व्यवस्था तितकी चांगली नव्हती, पण एका घरात रिक्वेस्ट करून आम्ही जेवणाची व्यवस्था करून घेतली. पैसे दिले त्यांना काय, पण जेवण मिळालं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे धुक्याचं पाणी का? दूध धाराला येऊन पोचले आम्ही. हे जंगलामध्ये ही मैया आहे, त्याला दूधधारा म्हणतात. अमरकंटक का विकास. सामने जैसे ये इधर रख दीजिए।
कपिलधाराला जातोय आम्ही. नर्मदे हर, नर्मदे हर. दूधधारा बघून झालं. आता कपिलधाराला चाललोय. बाबा जी आपका भी लेते हैं हम लोग. अरे ले लो. कहाँ से आप? पुणे से. अरे मग आपणच आपले गाववाले. अरे मग तो पडावं लागेल ना. अरे नाही नाही, राहू दे, राहू दे. आपले गाववालेच आहे. अरे हमारी उम्र देख क्या आप इतने चला चला. नाही नाही, राहू दे, राहू दे, राहू दे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. संभाजीनगर. संभाजीनगर का? ओके, या जाऊन या. नर्मदे हर, नर्मदे हर. पाय पडले लोकांनी असे. परवा दिवशी एका घरात होतो, ती बाई जेवण वगैरे त्याच्या अगोदर आल्याबरोबर तांब्यात पाणी घेऊन आली आणि पाय धुते म्हणाली. आम्ही नको म्हणालो, हो पाय नका धुवू, आम्हाला जेवण देते, राहायला देते, एवढंच पुरे. काय नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. महर्षी दुर्वासा यांनी तपस्या आहे, त्यांची गुफा आहे. हे आहे कपिलधारा, नाही दूधधारा, ही दूधधारा आहे. नया अशी जाते, इथून खाली जाते, पुढं मग रुंद होत जाते. इथे याची वीट एवढीच आहे, पुढे अजून रुंद होत जाते. हम दूसरों को जो बोल रहे हैं हम ब्लॉक करेंगे, फायदा क्या? लोग के दर्शन के लिए आना है. पब्लिक तो हुई नहीं, तो यहाँ महर्षी दुर्वासा द्वार, त्यांची गुफा. आम्ही आज जाऊन आलो, व्हिडिओ अलाव नव्हता. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मी अमरकंटकला येऊन पोचलो आहे. पहिला राऊंड अप मिळाला. अरे आश्रम ढूंढ रहे हैं सर. आश्रम देखिए, ये दिख रहा है मुझे, ये वही आश्रम लग रहा है. आता आश्रम बघायचा आहे, कुठला आश्रम येतो बघूया. चला. मध्ये वाटेत येताना एक प्रसादी वाटत होते, म्हणजे जेवणच करवले. आमचं जेवण, दुपारचं जेवण झालं तिथे बाहेरच. आज नर्मदा जयंती आहे, त्यामुळं भंडारा लागलं होतं. वो बिल्डिंग वही दिख रही है.
वो बिल्डिंग वही नहीं, वो बिल्डिंग जो है वही वो होता है असल में। हम भी चलते हैं वहीं। श्री सिद्ध कपिल महामुनि तपस्वी स्थली श्री दुर्गा माता मंदिर। हाय नर्मदे हर। या कपिल मुनींच्या नावावरती याला कपिलधारा म्हटलं गेलं या धबधब्याला। कपिल मुनींची मूर्ती आहे। कपिल मुनी नमः। षडदर्शनचे एक हे लेखक, षडदर्शनापैकी एक दर्शन यांचं आहे कपिल मुनी। इधर नहीं जाना है, ईश्वराचं मंदिर आहे इथं समोर, शिवलिंग आहे। इधर से ही चलना है। चलिए चलते हैं। माँ दुर्गा माता, माँ दुर्गायै नमः। कपिलधाराला आम्ही येऊन पोचलोय। ही नदीवरून पडते धबधबा। पैदल परिक्रमा भैया, पैदल पैदल वहाँ से ओंकारेश्वर से नीलेश्वर होकर आ रहे हैं। अभी जाएंगे मैया का स्थान पे। महिला पैसा लाया अपना कपिलेश्वर महादेव मंदिर। वाला इतनी सिद्ध हिंदी में उससे बात नहीं करेगा, वो तो आप बात। आज दुपारी 12 वाजता आम्ही अमरकंटकला पोचलो। थोडं रेस्ट करून आम्ही आता अमरकंटकच्या नॉर्थ एंडला, म्हणजे नर्मदेच्या नॉर्थ एंडला सगळे मंदिरं फिरत आहोत। त्यातले एक जलेश्वर धाम मंदिर आहे। जलेश्वर धाम अमरकंटकहून 10 किलोमीटर दूर आहे। मंदिर को जो है ना, हमने मंदिर को तब तक कर लिया, मंदिर के पीछे तो गए।
जलेश्वर महादेव माँ पंचकोशी परिक्रमा तीर्थ क्षेत्र अमरकंटक में स्थित है। यह प्राकृतिक स्वयंभू शिवलिंग है जिसे बाणलिंग कहा जाता है। स्कंद पुराण के अनुसार सतयुग में बलि नाम का श्रेष्ठ दैत्य के पुत्र बाणासुर की घोर तपस्या से प्रसन्न होकर भगवान शंकर द्वारा दिए गए वरदान के अनुसार जलेश्वर महादेव बाणलिंग कहलाया। अरे हो ना, आलो ना, फोटो तर काढून त्यांना. अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. आम्ही आलेलं असताना बंद होतं म्हणून दर्शन झालेलं नाही आहे. जलेश्वर मंदिरच्या समोरच आहे. अमरेश्वर मंदिर. हे तिन्ही मंदिर अमरकंटकहून 10 किलोमीटर अंतरावरती आहे, पण येतं ते छत्तीसगडमध्ये. ते मध्य प्रदेश नाही आहे, हे छत्तीसगड आहे. म्हणजे बाउंड्री लाईनमध्ये आहे. हो, नंदी खूप मोठा आहे. अमरेश्वर. काढ ना. ले लिया